प्रथमतः मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी चांगला कार्यक्रम आपला आवाज या चॅनेलचं. आपल्या प्रगावमध्ये जसं स्वर्गीय दत्तकाका साने आपल्यातून गेले तसं समस्या इथं जाणवत आहे. जेव्हा इथं स्वर्गीय दत्तकाका साने होते मोरवस्ती चिखलीकरांना एक हे होता भक्कम, म्हणजे त्यांना काही समस्या आले तर दत्तकाका साने एक होते, बाकीच्या नगरसेवकाची गरज पडत होती. आजकालच्या नगरसेवकांना रस्ता, ड्रेनेज, पाणी, प्रशासन लागल्यापासून जनसंवाद दर महिन्यातून 2 वेळा होतं. एकदा सुद्धा प्रश्न विचारा गेलेले नाहीयेत. आणि आपलं इथं एक पाऊस झाला तरी अख्ख्या सोसायटीमध्ये घराघरात पाणी घुसतं, ड्रेनेज लाईन लिकेज होतं. अशा अनेक समस्या आहेत. लाईट तर हप्त्यातून 4 वेळा जातोच, दिवसातून 4 वेळा 4 तास तरी आपल्या इथून लाईट जातो. हे तर समस्या आहे. पण हे आता थांबणाऱ्या लोकप्रतिनिधीला कळत नाही. आता फक्त ते जसं असतं ना हवाई करायला, म्हणजे आलं इलेक्शन म्हणून सगळेजण आलेत आम्ही हे करू ते करू, पण पैसे खर्च करून आता तर सध्या इथे एक इमेज तयार झालेली आहे. मी 2 कोट करणार, 5 कोट करणार, 10 कोट खर्च करणार, पण आपल्या प्रभागातल्या समस्या काय सोडवणार आहे का? आपलं खेळायचे मैदान नाहीये. आपल्या अख्ख्या प्रभागामध्ये एवढी मोठी समस्या आहे की आरक्षित जागा असून आरक्षणाची जागा सोडवता आली नाही, खेळायचं मैदान नाही, हॉस्पिटल नाही, अनेक समस्याला आम्हाला इथं नागरिकांना समस्याला सामोरं जावं लागते. विशेषतः म्हणजे आपल्या भागामध्ये अवैध धंद्याचं पण सुळसुळाट आहे. कोणताही लोकप्रतिनिधी निवडून येतो, इच्छुक जे उमेदवार आहे त्याच्यावरती आवाज उठवत नाही. जसं की आम्ही 5-6 जण सोडलं इथं, तर आम्ही अवैध धंदा आवाज उठवतो. परत आपलं रस्ता, ड्रेनेज, पाणी, आम्ही जनसंवाद जाऊन मध्ये आम्ही लोकप्रतिनिधी नसताना देखील आम्ही जाऊन तिथं भांडणं करतो, इच्छुक नसताना देखील भांडणं करतो. हा इच्छुक उमेदवार का नुसता फक्त इलेक्शन पुरता आणि पालिकेत जाऊन का टक्केवारी खाण्यासाठी तिथं इच्छुक नगरसेवक होणार आहे का? हा माझा प्रश्न आहे.